घर प्रमुख न्यूज. सांगलीत अवैध अग्निशस्त्रांवर पोलिसांचा मोठा वार. 3 रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात. 11 पिस्टल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिन जप्त. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. आटपाडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 3 रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 11 देशी बनावटीचे पिस्टल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मयुरेश मनोहर आदाटे हा आटपाडी भिवघाट मार्गावरील मेलकरंजी फाटा येथे पिस्टल घेऊन थांबला आहे. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मयुरेश आदाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने हे पिस्टल मारुती अशोक गुजले याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी खरसुंडी परिसरात कारवाई करत मारुती गुजले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर पोलिसांनी वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे याचा शोध घेतला. आटपाडी परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तब्बल 7 पिस्टल, 14 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन आणि काळी कापडी सॅक जप्त करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार वैभव इंगळे यानेही अग्निशस्त्रे आणि काडतुसे मध्य प्रदेशातील सिंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीचे पूर्ण नाव आणि पत्ता अद्याप समोर आलेला नसून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात तिन्ही आरोपींकडे अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईनंतर आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच मनाई आदेशाच्या उल्लंघनासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. सांगली जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी अशी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 11 पिस्टल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त झाल्याने या कारवाईची सांगली जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा घर प्रमुख न्यूज. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमध्ये हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.